काही नाही रे, सहजच विचार करत होतो की आज काय परिस्थिती आली आपल्यावर. आज मुलीचा वडील आणि तिची आई आणि ती सुद्धा त्यांना लग्नासाठी फक्त आणि फक्त सरकारी नोकरीवाला मुलगा पाहिजे. प्रायव्हेट नको, ज्याच्याकडे कितीही संपत्ती असली, जमीन असली, घर असला, पैसा असला, पण सरकारी नोकरी जर नसली तर त्याला मुली देत नाही. म्हणजे किती बिकट परिस्थिती आली आहे आज समाजावर. काय होईल भविष्यात, बस याचाच विचार करत होतो. आणि काय करावं त्या मुलाने ज्याच्याकडे सरकारी नोकरी नाही. एकीकडे समानतेला प्राधान्य दिलं जाते, मुलगा मुलगी दोन्हीही समान, यांच्यामध्ये भेद नको असं म्हटले जाते. आणि जेव्हा लग्नाची गोष्ट येते तेव्हा मात्र हा भेदभाव आपल्याला दिसून येतो. ज्याप्रमाणे दुचाकी वाहनाला 2 चाकाची आवश्यकता असते, दोन्ही चाक मजबूत असले पाहिजेत तेव्हाच तो वाहन पुढे जातो, त्याच पद्धतीने संसाराला सुद्धा 2 चाकांची आवश्यकता असते. दोन्ही चाक एकमेकांना साथ दिला पाहिजेत, दोन्ही चाकांनी मजबूत असलं पाहिजेत, तेव्हाच तो संसार पुढे जातो. हे आजच्या समाजाला समजायला पाहिजे. काय होईल भविष्यामध्ये कुणास ठाऊक.